नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांची, ज्यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालताना कायम संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर हे आदर्श स्थानी पूजले. अर्थात संत श्री ज्ञानेश्वर आणि श्री विठ्ठल यांच्या काल्पनिक भेटीचं वर्णन करणारी योगी पावनमनाचा ही कादंबरी आणि ज्यांनी सुवर्णपिंपळ ही कादंबरी लिहिली ते श्री लक्ष्मण सूर्यवान घुगे, त्यांचे सहज आणि भावपूर्ण शब्द आदरणीय श्री कराड सरांच्या कौतुकाला पात्र ठरले. विश्वशांती दर्शन चॅनलवर योगी पावन मनाचा ही कादंबरी कथाकथनाच्या रूपामध्ये सादर झाली. आज या कादंबरीमधली अंतिम कथा सादर होते. पाहूयात लेखक श्री लक्ष्मण घुगे आजच्या कथेबद्दल काय विचार मांडतायत ते. आजचा जो शेवटचा भाग आहे तो ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्याचा शेवटचा परमोच्च बिंदू ज्याला म्हणतो आपण, त्यांच्या आयुष्याचा खरा कळस आणि त्या कळसाला झालेला स्पर्श. तर त्या ठिकाणी माऊली जात असताना, समाधीला बसत असताना त्यांच्या भावंडांच्या ज्या भावना झालेल्या आहेत, बांधल्या पिंडीचा सुटलासे आळा, तृण रानोमाळ पांगल असे, नदीची या माशा घातले माझवन, तैसे जनमन कालवले. इतकं सुंदर चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथेच्या नावातच त्याचं सार आहे, संजीवन समाधी. सारी भावंड शोकसागरामध्ये बुडालेली आहेत आणि साऱ्या वैष्णवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्यात आणि श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी घेण्यासाठी जात आहेत. सादर आहे कथा 29, संजीवन समाधी. त्रयोदशीची सकाळ उजाडली. झाडांवरती पाखरं चिवचिवाट करायला लागली. तांबूस कवडशानं पर्णकुटी झळाळली. त्या सकाळच्या समयाला सर्व वैष्णवांची मांदियाळी सिद्धभेटी आली. श्री ज्ञानोबारायांनी सर्व वैष्णवांसह इंद्रायणीमध्ये स्नान केलं. काठावर आल्यावर सगळ्या सुवासिनींनी श्री ज्ञानोबारायांचं औक्षण केलं. नंतर अनंत वैष्णवांनी भाळावर बुक्का रेखाटला. श्री चांगदेवांनी श्री ज्ञानोबारायांच्या गळ्यात तुळशीहार घालून गळाभेट घेतली. नंतर सगळेजण टाळ मृदंग वाजवत पर्णकुटीजवळ आले. आज ती पर्णकुटी फुलामाळांनी नटली होती. केव्हा नव्हे तो तिला आज फुलांचं वैभव परिधान करायला मिळालं होतं. श्री ज्ञानोबारायांनी आज जाऊन श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला प्रणिपात घातला आणि ते बाहेर आले. समोरच केळीच्या पानांनी सजवलेली बैलगाडी आणून उभी केली होती. सर्व वैष्णवांनी त्या 4 भावंडांना बैलगाडीमध्ये चढवलं आणि मोठ्यानं हळी दिली. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री सोपानदेव महाराज की जय, श्री मुक्ताबाई की जय. पाठोपाठ ढोल ताशे दणदणू लागले. शिंगे तुताऱ्या आसमंताकडे पाहून फुरफुरू लागल्या. वाजत गाजत नाचत गात ती भव्य मिरवणूक आळंदी गावामध्ये आली. नगर प्रदक्षिणा घालून मिरवणूक श्री सिद्धेश्वराच्या सभा मंडपा शेजारी थांबली. श्री ज्ञानोबा रायादी भावंड बैलगाडीमधून खाली उतरली. समोर पाहिलं, समोर सुवर्ण पिंपळ स्तब्ध उभा होता. त्यालाही अतीव दुःख झालं होतं. श्री ज्ञानोबा राय गर्दीतून वाट काढत त्या सुवर्ण पिंपळाकडे आले. त्या सुवर्ण पिंपळाच्या पायाशी मस्तक टेकवून हात जोडून म्हटलं, हा देह तुमच्या कृपेचा प्रसाद आहे. तुमच्या प्रत्येक पानाचा रस या देहानं अनुभवलाय. मग या अखेरच्या क्षणी असे शांत का? तुमचा अंश आमच्यात आहे, आमचा अंश तुमच्यात आहे. भागवत धर्माच्या पताकाखाली आलेल्या प्रत्येकाचं तुम्ही आनंदानं स्वागत करायला हवं. यासाठी तुम्हाला युगानुयुग सळसळत राहावं लागणार आहे. तुमच्या पानापानातून टाळ चिपळ्यांचा आवाज घुमायला हवा. बोला पुंडलिका वरदे श्री हरी विठ्ठल. तसा वारकऱ्यांमधूनही आवाज निनादला, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तसा वेगाचा वारा आला. तो सुवर्ण पिंपळ अंतर्बाह्य सळसळला. टाळ चिपळ्यांचा निनाद व्हावा तसा निनाद घुमू लागला आणि टपटप पानं श्री ज्ञानोबारायांच्या शरीरावर पडून देह पवित्र झाला. तेव्हा भगव्या पताका उंचावून वारकऱ्यांनी जयघोष केला. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सारे वैष्णव श्री ज्ञानोबारायांसोबत इंद्रायणी काठावर आले. श्री ज्ञानोबारायांनी इंद्रायणीला डोळे भरून पाहिलं. आज खडकावर आदळणाऱ्या लाटा दिसत नव्हत्या.
इंद्रायणीचा प्रवाह अतिशय शांतपणे पुढे जाताना दिसत होता. यावेळी श्री ज्ञानोबारायांच्या चेहऱ्यावर भयाची एक रेघ सुद्धा जाणवत नव्हती. मंद हास्य गालावर विलसत होतं. समाधीच्या महाद्वारात सुद्धा त्यांच्या श्रद्धेला कुठेही तडा गेल्याची जाणीव होत नव्हती. भक्ती रसाच्या पालखीत चिंब झालेली देहाची तिजोरी मोठ्या आनंदानं ईश्वर चरणी समर्पित करायला श्री ज्ञानोबा माऊली निघाले होते. त्यांच्या कर्णपटलांना सर्व दिशातून हरिनामाचा गजर ऐकू येऊ लागला होता. अंतरातली आणि बाह्य रंगातली सारी वादळं या क्षणी शांत होऊन लोप पावलेली दिसत होती. काळोखातून प्रकाशाकडे जाणारी नवी वाट त्यांना खुणावत होती. तो मुक्तीचा प्रवासही सुवर्ण पिंपळ डोळे भरून पाहत होता. श्री ज्ञानोबा रायांनी इंद्रायणीला अखेरचा प्रणिपात घातला आणि बाजूला पाहिलं. बाजूला श्री पांडुरंग परमात्मा अर्थात श्री विठ्ठल येऊन उभे राहिले होते. श्री ज्ञानोबा रायांनी त्या पंढरीच्या राजाला प्रणिपात घातला. म्हणाले, माय बापा, तुमच्या चरणाचा लोभ सुटू नये म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी वारकऱ्यांसोबत आषाढी वारीला आपल्या दर्शनाला येऊ. तुम्हीही कार्तिकीला आम्हाला भेटायला आळंदीला या. यातच सारं सुख आहे. ज्ञानदेव म्हणे, सुखी केले देवा. तथास्तु, मंगल हो. समोरच्या पायरीवर श्री निवृत्तीनाथ उभे होते. श्री ज्ञानोबा रायांनी पुढे येऊन श्री निवृत्तीनाथांना डोळे भरून पाहिलं. श्री निवृत्तीनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवत असतानाच निवृत्तीनाथांनी त्यांना उचलून गच्च मिठीत साठवत म्हटलं, ज्ञाना, तुम्ही या सद्गुरूची मर्यादा केव्हाही ओलांडली नाहीत. आज खरंच पांडुरंग सोबत असताना सुद्धा तुम्ही या गुरुभावाला विसरला नाहीत. तुमच्यासारखे तुम्हीच आहात ज्ञाना. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नटवणारे तुम्ही खरे पावन मनाचे योगी आहात. श्री ज्ञानोबा रायांनी बाजूला उभे राहिलेल्या श्री सोपानांकडेही पाहिलं. सोपानांचे डोळे गच्च भरले होते. ज्ञानोबा रायांनी सोपानांना आलिंगन देऊन अंतरीचं गुज समजावून सांगितलं. बाजूला श्री नामदेव महाराज गच्च डोळे मिटून उभे होते. त्यांनाही ज्ञानोबा रायांचा विरह सहन होत नव्हता. हृदय भरून आलं होतं. काठोकाठ माया दाटली होती. श्री ज्ञानोबाराय म्हणाले, नामदेवा, आम्हाकडे पहा डोळे भरून. नामाची आणि ज्ञानाची जोडी फुटेल असं तुम्हाला वाटतं का? श्री नामदेवांनी ज्ञानोबारायांना गच्च मिठी मारली. म्हणाले, ज्ञानदेवा, आनंदाचा ठेवा ठेवून जात आहात खरे, परंतु आम्हाला तो विरह सहन होईल का? ज्ञानोबाराय मिश्किल हसले. म्हणाले, नामदेवा, तुम्ही मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ वैष्णव म्हणजे चालत्या बोलत्या कल्पतरूंचे उपवन तुम्हीच सांभाळायला नकोत का? चैतन्याच्या चिंतामणीचं गाव नटवणं आता तुमच्या हाती सोपवतो. पहा, निष्कलंक चंद्राची शीतल छाया वारकऱ्यांच्या दिशेनं प्रकाशते आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आता तुम्हीच जपणार आहात. आम्ही भक्ती वैभवाचा पाया रचला, त्यावर सुवर्ण कळस चढवणं हा अवघ्यांचा धर्म. आमचं कार्य संपलं. आता आमची वाट मोकळी करा नामदेवा. बाजूला श्री चांगदेव महाराज उभे होते. त्यांची खिन्न नजर इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यावर टिपली होती. तेव्हा ज्ञानोबाराय गोड हसले. म्हणाले, चांगदेवा, सृष्टीच्या चक्राचा छेद घेणं हा मानव धर्म नव्हे. इथे जन्माला आलेलं प्रत्येक फळ मृत्यूच्या सावलीत विसावायलाच हवं. त्याशिवाय सृष्टीचक्राला श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. चांगदेवांनी ज्ञानोबारायांना डोळे भरून पाहिलं, हात जोडले. म्हटलं, या मरुद्वण चांगदेवाला आज जन्म मृत्यूचा सारांश उमजला. तुम्ही धन्य आहात ज्ञानोबा माऊली, तुम्ही धन्य आहात. नंतर श्री ज्ञानोबाराय वळले ते मुक्ताबाईंकडे. मुक्ताबाईंचे डोळे रडून रडून सुजले होते. सर्वांनी त्यांना समजावून सांगितलं होतं, तरीही त्यांना ज्ञानोबारायांचा विरह सहन होत नव्हता. त्या सारख्या रडत होत्या. यावेळीही त्यांच्या कंठात रडू दाटलं होतं. ज्ञानोबारायांनी पुढे येऊन त्यांच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवत म्हटलं, मुक्ते, तुला सावरायला हवं. अंतरीचं गुज सांगूनही तू ज्ञानदादा असं म्हणत श्री मुक्ताबाईंनी श्री ज्ञानोबारायांना वेगानं मिठी मारली आणि आक्रोश करत त्या म्हणू लागल्या, ज्ञानदादा, तुम्ही आम्हाला सोडून समाधीला बसणार का हो? आमच्याकडून तुमची काहीच सेवा घडली नाही. या बहिणीच्या हातची मीठ भाकरीसुद्धा तुम्ही गोड मानून घेतली. तुम्ही आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही कुणाला ज्ञानदादा म्हणायचं? सांगा ना ज्ञानदादा, सांगा ना.
बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा, तृण रानो माळ पांगलासे. नदीचिया माशा घातले माझवण, तैसे जनमन कालबले. मुक्ताबाईंच्या आक्रोशानं सारी मंडळी रडू लागली. सर्व मारकऱ्यांची मनही कालवली. अश्रूंच्या धारा लागल्या. भावनेचा सागर आवरेना. शेवटी श्री सावतामाळी श्री निवृत्तीनाथ पुढे आले. त्यांनी मुक्ताबाईंना ज्ञानोबारायांच्या मिठीतून सोडून अलग केलं. त्यांची समजूत घातली. नंतर श्री विठ्ठलांनी आणि निवृत्तीनाथांनी बाजूला श्री ज्ञानोबारायांना समाधीस्थळाकडे आणलं. ज्ञानोबारायांनी श्री निवृत्तीनाथांनी श्री सिद्धेश्वरांना प्रणिपात घातला. इकडे श्री नामदेवांनी काळजावर दगड ठेवून सिद्धेश्वराच्या मंदिरासमोरचा पुरातन ढवळा नंदी हलवला. विवरात जाण्याची वाट मोकळी करून दिली. श्री विठ्ठलांनी आणि श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना खोल विवरामध्ये आणलं. यावेळी त्या विवरात रंगीबेरंगी फुलांचा दरवळ नटला होता. श्री नामदेव महाराजही विवरात आले. श्री विठ्ठलांनी ज्ञानोबारायांसाठी 4 रत्नदीप उजळवले. नंतर श्री विठ्ठलांनी ज्ञानोबारायांच्या रुंद भाळावर केशरी गंध रेखाटला, भुक्का लावला, अक्षता वाहिल्या, तुळशी मंजुळांची माळ अर्पण केली आणि मार्गस्थ होण्यासाठी आदेश दिला. श्री निवृत्तीनाथांनी आणि श्री नामदेवांनी श्री ज्ञानोबारायांना आसनावर बसवलं. त्यांच्यासमोर ब्रह्मानंद लहरी खेळवणारी श्री ज्ञानेश्वरीची प्रत ठेवली. श्री ज्ञानोबारायांनी पद्मासन घातलं. मधुर हास्य टिपून निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना प्रणिपात घातला. नेत्र मिटले, भीममुद्रा लावली. माऊलींच्या मागे भगवान श्री पंढरीनाथ कमरेवर हात ठेवून उभे राहिले. आता रत्नदीपांचा शांत प्रकाश त्या विवराला खुलवू लागला होता. फुलांचा मंद सुगंध मनाला रुंजी घालू लागला होता. आत्मतेजाची दिव्य प्रभा देहाला उजळू लागली होती. समाधीस्थ झालेल्या ज्ञानोबारायांना वंदन करून निवृत्तीनाथ आणि नामदेव महाराज बाहेर आले. यावेळी बाहेर सारं स्तब्ध झालं होतं. साऱ्या वैष्णवांचे डोळे पाण्यानं गच्च भरले होते. निवृत्तीनाथांनी आत्तापर्यंत राखलेला संयमही सुटण्याची वेळ झाली होती. सारं जग वैराण वाटू लागलं होतं. सर्वजण निवृत्तीनाथांकडे भरल्या हृदयानं पाहत होते. मुक्ताबाई आणि सोपानदेव निवृत्तीनाथांजवळ येऊन थांबले. तेव्हा श्री निवृत्तीनाथांना अधिकच भरून आलं. हुंदका ओठांवर दाटला. श्री नामदेवांनी श्री निवृत्तीनाथांच्या खांद्याला गच्च आवळत म्हटलं, नाथ दादा. निवृत्तीनाथांनी आणि नामदेवांनी बाजूला असलेली जड शिळा थरथरत्या हातांनी त्या विवराच्या तोंडाशी बसवली. तेव्हा मात्र निवृत्तीनाथांचा संयम सुटला आणि त्यांनी मुक्ताबाईंना मिठी मारत म्हटलं, मुक्ते, आपला ज्ञानदादा. सारा जनसागर शोकसागरात बुडाला. आक्रोशाचा कल्लोळ उठला. साऱ्या वैष्णवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. इतक्यात काही लोकांनी जयघोष केला, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री पंढरीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जय जय रामकृष्ण हरी. लोकांनी अनंत पुष्पांचा वर्षाव करून ज्ञानोबारायांना वंदना दिली. विवरात समाधीस्थ झालेल्या ज्ञानोबारायांनी श्वास प्रबंध केला. त्या श्वासाच्या बिंदू अंशानं कुंडलिनी जगदंबा जागृत झाली आणि पुन्हा सुरू झाला ब्रह्मानंद लहरींचा खेळ, अनंताकडे झेपावणारा तो प्रवास. कार्तिक वद्य 13 शके 1218. दुर्मुख नाम संवत्सर गुरुवार माध्यान्ह काळी श्री ज्ञानोबा माऊली समाधीस्थ झाले. इसवी सन होतं 1296. नंतर सोपानदेवांनी शके 1218 दुर्मुख नाम संवत्सर मार्गशीर्ष वद्य 13 रोजी सासवड इथं समाधी घेतली. शके 1219 वैशाख वद्य 10 रोजी ऐदलाबाद येथून 3 कोसावर असलेल्या तापीतिरी मेहून इथून विजेसह श्री मुक्ताबाई आकाशी उडून गेल्या आणि शके 1219 ज्येष्ठ वद्य 12 रोजी त्र्यंबकेश्वर इथं श्री निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. रामकृष्ण हरी. इति शुभम भवतु योगी पावन मनाचा. श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांच्या शब्दातून उतरलेली ही कादंबरी. या कादंबरीचं क्रमशः कथाकथन आज संपूर्ण झालं. रामकृष्ण हरी. श्रोतेगण हो, आजपर्यंत तुम्ही जे काही भाग पाहिलेत त्या सर्वांचा खूप भरभरून प्रतिसाद आपण दिलात आणि विशेषतः या ठिकाणी मी आभार व्यक्त करू इच्छितो
ते आदरणीय विश्वनाथ कराडजी सर यांचे. माणसाला प्रत्येकाला आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी एक स्टँड हवं असतं. अशी माणसं उभी करणारी माणसं खूप जगात कमी आहेत. आणि माणूस म्हणून माणसाला उभं करणारा एक माणूस मी जवळून पाहिला. त्यांचंच नाव विश्वनाथ कराड सर आहे. त्यांच्याच माध्यमाने योगी पावनमनाचा ही कादंबरी आपल्यापर्यंत चित्ररूपाने पाठवण्यासाठी मार्ग मिळाला. ते सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला असाच आशीर्वाद पाठीशी राहू द्या. रामकृष्ण हरी.